विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. आज जरा तब्येत ठीक नाहीये, पण तुम्ही अभ्यास करताय हे बघून फार बरं वाटतंय. ॲक्चुअली आज खूप जास्त व्हिडिओ करण्याचा प्लॅन होता, पण थोडीशी रेस्ट घेतली. तरी मला माहिती आहे, की तुम्हाला व्हिडिओ तुम्ही किती आतुरतेनं वाट बघताय. ॲक्चुअली मला तुम्हाला आज केमिकल कायनेटिक्सचे आय-एम-पी क्वेशन्स द्यायचे आहेत आणि सांगू का, अतिशय सोपा टॉपिक आहे. तुम्ही जर कुठलेही पी-वाय-क्यूज कुठलाही पेपर काढून बघितले ना, तुम्हाला 4 ते 5 प्रश्नच यातले परत रिपीट होताना दिसतील. आणि ऑब्व्हियसली ते 4 प्रश्न जर अगोदर तुम्ही परफेक्ट केले, तर तेच याचे चान्सेस तर आहेतच ना, तेव्हा कॉन्फिडन्स पण तुमचा वाढेल. सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही काय करायचं माहिती का, की केमिकल कायनेटिक्स, न्यूमेरिकल्स, सह्याद्री ट्युटोरियल्स दरवर्षी मी व्हिडिओ अपलोड केलेत. म्हणजे तुम्हाला 5 वर्ष जुना व्हिडिओ एखादा दिसेल, 4 वर्ष, 3 वर्ष, गेल्या वर्षीचा पण व्हिडिओ दिसेल. विथआऊट लॉग टेबल कॅल्क्युलेशन्स आहेत यात बरेचसे बरं का लक्षात घ्या. आता अरेनियस इक्वेशन जाऊ दे. पण अगोदरचा रेट लॉ किती ईझी आहे. किती म्हणजे खूपच ईझी आहे. प्लीज वेळ काढून जर तुम्ही न्यूमेरिकल्सचे व्हिडिओ बघितले ना, तर सी सुद्धा तयारी होईल आणि तेच न्यूमेरिकल बोर्ड्सला पण येतात लक्षात घ्या. ओके, मग आता सुरुवात करूया. छोटासा व्हिडिओ होईल बरं का. केमिकल कायनेटिक्सचा प्रश्न म्हणले, की पहिल्यांदा करायचं ऑर्डर ऑफ रिएक्शन आणि मॉलिक्युलरिटी मधला डिफरन्स. येणारच परीक्षेत. येणारच. ऑर्डर ऑफ रिएक्शन आणि मॉलिक्युलरिटी. बरं हे करत असताना काय करायचं, की ऑर्डर ऑफ रिएक्शन. मग त्यात ऑर्डर ऑफ रिएक्शनचं मी एक रेट एक्सप्रेशन तुम्हाला देतो बरं का असं, की R इक्वॉल्स टू K रेट कॉन्स्टंट हां. A रेज टू 2 लिहिलं आणि B रेज टू समजा मी 1 लिहिलं. तर हे जे रेज टू च्या पॉवर्स आहेत ना, ती ऑर्डर आहे. मग Aचा स्क्वेअर लिहिलं ना मी, पण 2 ही ऑर्डर ऑफ द रिएक्शन फॉर A आहे. B साठी 1 ऑर्डर आहे. बरं 2 प्लस 1 3 ओव्हरऑल ऑर्डर आहे. ह्या सुद्धा एम-सी-क्यूज परीक्षेत विचारतायत. मग Aचं कॉन्सन्ट्रेशन मी जर 2 टाइम्स इन्क्रीज केलं, तर रेट ऑफ द रिएक्शन 4 टाइम्स इन्क्रीज होणार स्क्वेअर. जर मी Aचं कॉन्सन्ट्रेशन मी 3 टाइम्स इन्क्रीज केलं, तर रेट 9 टाइम्स इन्क्रीज होणार. पण ज्यावेळेस ऑर्डर 1 असते ना, तेव्हा काय होतं माहिती का? ह्याचं कॉन्सन्ट्रेशन डबल करा, रेट पण डबल होईल. डबलला डबल, ट्रिपलला ट्रिपल असं लक्षात घ्या. बरं, याचं कॉन्सन्ट्रेशन जर हाल्फ केलं, तर रेट 4 टाइम्स कमी होणार हे लक्षात घ्या. कराल? कराल नक्की. ऑर्डर ऑफ द रिएक्शन आणि मॉलिक्युलरिटी मधला डिफरन्स. ओके. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो दुसरा क्वेशन जो करायचा आहे ना, खूप जास्त आहेत क्वेशन्स ते. इंटिग्रेटेड रेट लॉ फॉर फर्स्ट ऑर्डर रिएक्शन, इंटिग्रेटेड रेट लॉ फॉर झिरो ऑर्डर रिएक्शन. सर्च करायचं इंटिग्रेटेड रेट लॉ सह्याद्री ट्युटोरियल्स. व्हाईट बोर्ड वरचा जुना छान व्हिडिओ मिळेल. 10-15 मिनिटाचे माझे व्हिडिओ असतात. ती कन्सेप्ट क्लिअर झालेली दिसेल तुम्हाला त्याच्यात. पुन्हा इंटिग्रेटेड रेट लॉ फॉर झिरो ऑर्डर पण करायचं आहे. डिफाईन हाल्फ लाईफ ऑफ अ रिएक्शन असं विचारतील आणि फॉर्म्युला फॉर फर्स्ट ऑर्डर आणि झिरो ऑर्डर रिएक्शन. फर्स्ट ऑर्डर आणि झिरो ऑर्डर. सांगू का? जर तुम्ही स्कोर बुस्टर ओपन केलं आणि 2004 पासूनचे पी-वाय-क्यूज बघितले, 7 ते 8 वेळा हा फॉर्म्युला विचारलाय. 0.693 अपॉन के फर्स्ट ऑर्डरसाठी. याचा अर्थ फर्स्ट ऑर्डर रिएक्शनसाठी हाल्फ लाईफ हा कॉन्सन्ट्रेशनवर डिपेंड नाहीये. पण झिरो ऑर्डरसाठी काहीतरी वेगळाच फॉर्म्युला आहे ना? झिरो ऑर्डरसाठी हा फॉर्म्युला आहे का बघा बघू. हाल्फ लाईफ इक्वल्स टू ए नॉट बाय 2 के समथिंग असा काहीतरी फॉर्म्युला आहे. क्रॉस चेक करा. याला अर्धा 1 तास लागू दे. या सगळ्याला. ह्याच्यावरचे न्यूमेरिकल्स YouTubeवरून करा. आपल्या चॅनलवर दिलेले आहेत व्हिडिओज करा. का? अ, निम्म्यापेक्षा जास्त पेपर नाही सगळ्याच पेपरमध्ये हा क्वेशन आहे. सगळ्याच पेपरमध्ये याच्यावर क्वेशन आहे म्हणजे आहे. 100% लक्षात घ्या. बरं, आता एक्सप्लेन सुडो फर्स्ट ऑर्डर रिएक्शन विथ एक्झाम्पल. सुडो फर्स्ट ऑर्डर म्हणजे फर्स्ट ऑर्डर नाहीये, बट इट बिहेव्स ॲज अ फर्स्ट ऑर्डर. विथ काय म्हटले रे? एक्झाम्पल्स. मग हे इम्पोर्टंट आहे. एक क्वेशन अजून वाढवतो रे मी. रेट लॉ म्हणूया आपण. ठीक आहे. आणि कोलिजन थिअरी म्हणूया आपण. कोलिजन थिअरी. बस टॉपिक फिनिश. एवढंच करा. पण तरी मी तुम्हाला सांगतो स्क्रीनशॉट काढून घ्या या प्रश्नांचा. ओके. मला असं वाटतंय हेही प्रश्न तितकेच इम्पोर्टंट आहेत. पण त्याच्या अगोदर हे जे प्रश्न दिलेत आम्ही हा तर सगळ्यात इम्पोर्टंट प्रश्न तुम्हाला मी सांगितला होता. ऑर्डर ऑफ रिएक्शन आणि मॉलिक्युलरिटी. आणि तुम्हाला सांगतो पेपरमध्ये पण तेच प्रश्न तुम्हाला दिसतील. बरं व्हिडिओच्या सुरुवातीला काय बोललो तुम्हाला मी? न्यूमेरिकल्स ॲट एनी कॉस्ट. ॲट एनी कॉस्ट न्यूमेरिकल्स छान करायचे. ऑल द बेस्ट.